आपला संवाद अधिकृतरित्या झालेला नाही आहे. आज आपल्याला सर्वांना माहिती आहे का येत्या 22 जुलैला स्वर्गवासी आदरणीय सन्माननीय लोकनेते अजितदादा पवार साहेबांची पहिली जयंती आहे. आणि कधी असं आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला एवढा लवकर आणि आम्हाला ते दिवस बघायला लागेल का. आम्हाला वाढदिवसाच्या आनंदापेक्षा पहिली जयंती साजरी करायला लागेल. या जयंतीनिमित्त ठाणे शहरात आम्ही एक विविध कार्यक्रम राबवणार आहेत. वॉर्डात प्रत्येक परिसरात आपल्या आपल्या आमचे जे पदाधिकारी कार्यकर्ते नेते आहेत त्यांच्या मार्फत त्यांच्या वतीने तर कार्यक्रम राबवले जाणारच आहेत. पक्षाचा मार्फत आम्ही या शहरात 3 विविध प्रामुख्याने कार्यक्रम आयोजित करत आहेत. सर्वप्रथम म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी जसं अजितदादांना हेल्थ आणि लहान मुलांची काळजी खूप होती तर त्या बाबतीत आम्ही किमान 15,000 सर्व महापालिकेच्या शाळेत आम्ही एक डेंटल किट वाटप करणार आहोत. कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून दंत हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्या बाबतीत एक नवीन संकल्पना, कारण आपण केक वाटप वेगवेगळ्या पद्धतीने साहित्य वाटप होत राहतं, पण एक डेंटल किट पूर्ण 12,500 विद्यार्थी जे आपले छोटे चिमुकले 1 ते 4थी पर्यंत म्हणजे नर्सरी ते 4थी जिथे बालवाडी आहेत महापालिकेच्या शाळेत तिथून तर 4थी कक्षापर्यंत आम्ही डेंटल किट देणार आहे. त्याच्यात 2 ब्रश, टूथपेस्ट असं एक डेंटल किट आम्ही वाटप करण्याचे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर 26 तारखेला 26 जुलै 2026ला गडकरी रंगायतनमध्ये आम्ही सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इत्या 10वी आणि इत्या 12वीमध्ये 60% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ आणि करिअर मार्गदर्शन शिबिर आम्ही ठेवलेलं आहे. त्याच्यात बरेचसे आम्ही लॅपटॉप, त्याच्यानंतर टॅब आणि प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू असं एक प्रोत्साहन व गुणगौरव करून त्यांना मनोबल वाढवण्याचा विद्यार्थ्यांचा एक प्रयत्न आणि त्या बाबतीत सन्माननीय अजितदादांचा शिक्षण व शिक्षणवर त्याच्या बाबतीत विद्यार्थी चांगली सुविधा असलेली शाळा या बाबतीतले आमचे विचार, या बाबतीत लोकांचे विचार आणि करिअरमध्ये चांगला गायडन्ससाठी करिअर गायडन्सचा आम्ही कार्यक्रम नियोजित केलेला आहे. किमान 2 वक्ते आमचे येण्याच्या वाट आहेत. उद्यापर्यंत कन्फर्मेशन होईल. तर 26 तारखेला गडकरी रंगायतनमध्ये आम्ही आपल्यामार्फत सर्व ठाणेकरांचे विद्यार्थ्यांना आवाहन करतो का आपण तातडीने ऑफिसला संपर्क साधावा. आम्ही त्याच्या बाबतीतले फॉर्म्स भरून ठेवणार आहेत. फॉर्म्स भरून लवकरात लवकर दिले तर आपल्याला अधिकृतरित्या आमंत्रण पत्रिका व त्या बाबतीतली एक प्रोत्साहन देण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी नक्की त्याच्यात तुमचा सहभाग मूल्यवान असेल. म्हणून हे आमचा एक दादांना स्मरण म्हणून एक आमचा एक प्रयत्न आहे हे सर्व कार्यक्रम करून. व त्यासोबत एक 4था कार्यक्रम आहे, म्हणजे 3च सांगितलं, चुकी झाली. 4था कार्यक्रम आहे की डावकरे फाउंडेशन मार्फत प्रबोध डावकरेंनी 22 जुलैला दुपारी 4 नंतर वैशाली सामंत गायिका आहेत, ते सिंगर आहेत, त्यांचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे. तर अस्मरणीय दादा जे आमची या ठाणेकरांची आमची एक टॅगलाईन असेल, कारण दादाची एक आठवण न विसरणारा आपला दादा, त्या बाबतीत एक 22 जुलैलाच गडकरी रंगायतनमध्ये दुपारी 4 नंतर प्रबोध डावकरे मार्फत एक नियोजन केलेलं आहे. तर त्या बाबतीत आम्ही सर्व ठाणेकरांना आवाहन करतो की त्याच्या बाबतीत आपण सहभागी व्हावे. व या एक कार्यक्रमाचा आपल्यामार्फत ठाणेकर पोचेपर्यंत आज आपल्याला अवगत करण्यात आला होता. पण त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्टच्या मध्ये ती तारीख आयुक्तांची वेळ भेटल्यानंतर आहे, जे नागरिकांना आम्ही आपल्यामार्फत आवाहन करणार आहे की आम्ही
पक्ष कार्यालय ते महापालिका हे आम्ही एक सर्व नागरिकांसोबत एक मोर्चा आम्ही काढणार आहोत डेटा सेंटरच्या विरोधात. जे डेटा सेंटर आज आपल्याला माहिती आहे की काही बिझनेसमॅनचा त्यांना एक खुश करण्यासाठी जे डेटा सेंटर बालकुम इथे बांधण्यात आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की तिथले नागरिकांना पाठबळ देण्यासाठी त्यांचा जे हक्काचा लढा चालू आहे त्या बाबतीत त्यांना सहभाग देण्यासाठी आम्ही सर्व त्या दिवशी नागरिकांना पण तिथले आवाहन करणार आहोत की तुम्ही सामील व्हा. कारण हे डेटा सेंटर ठाणे शहराचा दृष्टिकोनातून हानिकारक आहे. कारण आज तुम्ही बघितलं का जे ॲमेझॉन आणि इतर डेटा सेंटर्स अमेरिकेसारख्या देशात सर्वात विकसित देश जिथे डेटा सेंटर्स आणि ही सर्व टेक्नॉलॉजी प्रथम आली तिथे शहरी भागातून किमान 27 जागा तो डेटा सेंटर हलवण्यात आलेला आहे. नागरिकांनी तिथले डेटा सेंटर वर्षानुवर्ष चालू असलेले डेटा सेंटर बंद करण्यात आलेले आहेत. खरं म्हणजे डेटा सेंटर शहरी भागाचा बाहेर पाहिजे, इंडस्ट्रियल एरियामध्ये पाहिजे. आणि जे निकष ही जी कलर केम जुनी कंपनी होती ती इंडस्ट्रियल होती आणि इथले जुने ठाणेकरांना माहिती असेल की ती एक केमिकल कंपनी असल्यावर 500 मीटरच्या अवतीभोवती त्याचा तिथला न विकास क्षेत्र होता आणि तिथे डेव्हलपमेंट होत नव्हते. आणि त्याचं कारण एवढं होतं कायद्याप्रमाणे तर तिथे हानिकारक केमिकल्स आणि तिथे वायू गळती जी असेल किंवा वायूचा जो प्रदूषित प्रमाण असेल ते नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक होऊ नये म्हणून तिथे बंदी होती बांधकामाला. पण कालांतराने ती कंपनी बंद करण्यात आली आणि त्याचा क्लोजर रिपोर्ट देण्यात आला. आणि त्या क्लोजर रिपोर्टमध्ये आपण तिथले सर्व रहिवास क्षेत्र तयार केलं आणि रहिवास क्षेत्र एकदा झाल्यानंतर तिथले इंडस्ट्री म्हणून आणि हानिकारक डेटा सेंटरसारखी इंडस्ट्री, कारण डेटा सेंटरला शहराच्या दृष्टिकोनातून नागरिकांच्या दृष्टिकोनातून कधीही फायद्याचं नाही आहे. तो 10,000 कोटी 7,000 कोटी पहिल्या टप्प्यात इन्व्हेस्टमेंट पण करत असेल तर ती इन्व्हेस्टमेंट भारताच्या इकॉनॉमीला या महाराष्ट्राच्या इकॉनॉमीला किंवा ठाण्याच्या इकॉनॉमीला काही फायदेशीर नाही आहे. कारण तो येणारा सर्व इम्पोर्ट बाहेरचा असेल, मशिनरीज बाहेरची असेल. आजच्या तारखेला आपले सन्माननीय प्रधानमंत्री साहेबांनी आवक आणि जावक मधला तुटव लक्षात घेता म्हणजे ते मशिनरीज येणारे त्यांना डॉलर्समध्ये पेमेंट जातील, ते इम्पोर्ट असणार आहे, एक्सपोर्ट नसणार आहे. आणि तो डेटा सेंटर्सचा जे जनरेटर्स बसवणार आहेत म्हणजे किमान त्याचं आपण बघितलं तर पहिल्या टप्प्यामध्ये 3,000 केव्हीचे क्षमतेचे 193 डिझेल जनरेटर संच 3,000 केव्ही म्हणजे एक आज सोसायटी आपण चालवताना तुम्ही आज TCS समोर जा आणि TCS समोर फक्त त्याचा AC प्लांट चालू असतं रोडासमोर आमच्या घरासमोर आहे. तुम्ही रात्रीच्या वेळी रस्त्यावर तिथे उभे राहा, तुम्हाला जो डिझेल चालू असता तुम्हाला त्याचं नॉईज पोल्युशन छोटा संशेष आहे म्हणजे याचे 10% पण नसेल, 5% पण नसेल, तुम्हाला त्याचा आवाजाचा प्रमाण माहिती पडेल. त्याचबरोबर तिथला जो 12 MLD पाणी लागणार आहे. आज आपल्याकडे अशी कुठली यंत्रणा नाही आहे की आपण मागील बघितलं असेल का कोपरी इथे आपला STP प्लांट आहे आणि तो टर्शरी प्लांटमध्ये किती प्रमाणावर पाणी शुद्धीकरण होतो, नॉन पोर्टेबल वॉटर किती निघतं जेणेकरून 12 MLD. आज घोडबंदर परिसरात म्हणजे कापोर्डीपासून तुम्ही गायमुख पर्यंत हे राईट डावी आणि उजवी बाजूचा जो नवीन ठाणे आलेला आहे अस्तित्वात त्या अस्तित्वातल्या ठाण्याला तुम्ही 5-6 MLD पाणी पण वाढून दिलं तर मुबलक पाणी त्यांना भेटू शकतं तेवढी कमतरता आहे. आणि आज फक्त एक इमारतीला एका व्यावसायिक मंडळाला मदत करण्यासाठी 12 MLD पाणी ते महापालिका म्हणते की आमच्याकडे आम्ही देणार नाही, पण उद्या बघायला कोण आलाय आणि आपल्याला सिक्युरिटी शिवाय तिथे माणसं लागणार नाहीये. तिसरा हानिकारक अभ्यास आपण बघितला तज्ञांचा तर डेटा सेंटर आल्यानंतर तिथला आजूबाजूला परिसरात रेडिएशन व्यतिरिक्त तापमानामध्ये आज 5 ते 6 डिग्रीची वाढ होणार आहे. म्हणजे आज आपण संध्याकाळच्या वेळी
ठाणे महापालिकेला लाभलेला येऊर सारखा एक निसर्ग परिसर, तिथे आपण संध्याकाळी भर मे महिन्यात आपण गेलो तर आपल्याला 3 ते 4 डिग्री तापमानमध्ये फरक आपल्याला वरती गेल्यानंतर एक 10 मिनिटं 5 मिनिटाच्या अंतरावर डोंगरावर गेल्यावर आपल्याला किती आनंद होतो. उन्हात एक 4 डिग्रीचा अंतर असतं, 2 या 3 डिग्रीचा अंतर असेल, थंडीमध्ये जास्त असेल, लगेच आपल्याला फरक माहिती पडतं. तर विचार करा का थोडासा 3 डिग्री कमी झाल्यावर आपल्याला एवढा असा विश्रांती आनंद वाटतं. तर नॉर्मल दिवसात आपल्याला तिथे 4 ते 5 डिग्री टेम्परेचर वाढमध्ये किती तिथल्या नागरिकांना त्रास होणार आहे. तर म्हणून महापालिकांनी परस्पर जे कायद्याचा आधार घेतलेला आहे, ती इंडस्ट्री आता नाहीये म्हणून रहिवासी क्षेत्रात त्यांनी जे डेटा सेंटर व डेटा सेंटरचा हानी याच्या बाबतीत विचार करण्याची मंजुरी दिलेली आहे. आम्ही प्रशासनाला आम्ही दबाव टाकणार आहे नागरिकांच्या हितासाठी का ते डेटा सेंटर रद्द करण्यात यावं, त्याचे नकाशे आणि तातडीने ते त्यांनी इतर ठिकाणी, इतर जिथे नागरिक वस्ती नाही आहे तिथे बफर झोन असतील त्या ठिकाणी त्यांनी घेऊन जावं. हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिथले नागरिक आहेत, म्हणजे लोडाचे रहिवासी आहेत, आजूबाजूला कल्पतरूचे रहिवासी आहेत, बालकुम इथले रहिवासी आहेत, तिथे स्थानिक नगरसेवकांचा पण विरोध आहे असं माहिती पडली आहे. या सर्व साकेत रुस्तम जे सर्व ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांना मदतीचा हात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फक्त पत्रकार परिषद घेणार नाही, पण त्या बाबतीत महापालिकेला वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणणार आणि ते दबाव आपल्याला काही दिवसात करेल. ते आपल्या मार्फत आम्ही नागरिकांना आवाहन करतो का ज्यांना ज्यांना या आंदोलनात आणि याच्या बाबतीत ठाणेचा पर्यावरण दृष्टिकोनातून हे वाचवण्यासाठी ही जी नव्याने उद्योग समूहाचे जे प्रकार चालू झालेले आहेत ठाण्यात, ते विकण्याचं काम चालू झालं, याच्या बाबतीत विरोध केले, आम्ही विरोध दर्शवणार आहेत. आणि मी सन्माननीय इथले स्थानिक खासदार ठाणे लोकसभेचे सन्माननीय नरेश मस्के साहेबांचा पण मी आभार व्यक्त करतो, तर त्यांनी पण या बाबतीत आपली भूमिका मांडली आहे विरोधाची. आणि नक्की मला विश्वास वाटतं का सत्तामध्ये जुळलेले, अर्थसंकल्पमध्ये बुडालेले शिवसेनेला पण जाग येईल आणि मस्के साहेबांचा विचाराला मताला साथ देऊन ते पण या बाबतीत नागरिकांच्या हितासाठी जुळतील आणि त्यांनी जुळावं आणि सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन नागरिकांच्या हितासाठी आपण पुढे यावं. या बाबतीतला त्यांना मी आमंत्रण करतो का त्यांनी पण जुळावं. खासदार साहेबांचा परत आभार व्यक्त करतो आणि नागरिकांनी आमच्यासोबत संपर्क साधून आपण पुढे हे वाटचाली ते डेटा सेंटर कॅन्सल करण्यासाठी लढा आपल्याला सरकारपर्यंत घेऊन जायला लागलं, कारण त्याचे एन्व्हायरमेंट परमिशन आमच्याकडे आलेली आहे आणि आम्ही त्या बाबतीत जे एन्व्हायरमेंट कमिटी आहे, जे 20,000 स्क्वेअर मीटरच्या वरती बांधकामं असतात त्याची जी मंजुरी देतात, त्यांनी जे मंजुरीमध्ये जे ते अर्ज दाखल केले त्यांनी बरेचसे त्याच्या बाबतीत त्रुटी आहे, तर तज्ज्ञांना मी मदत मागितली आहे आणि तज्ज्ञांकडून ऑगस्टपर्यंत आम्ही आंदोलन याच्यासाठी करतोय की आम्ही भांडत असताना फक्त तो एक राजकीय किंवा दिखावासाठी लढा नव्हे, तर नक्की जे दादांचे विचार आहे काम करायचं तर काम 100% करायचं, त्यांना समाधान करून घ्यायचं, त्यांचं काम व्हायला पाहिजे. नावापुरती फोन लावायचं नाही किंवा नावापुरती पत्रकार परिषद घ्यायची नाही, तर नंतर आपल्याला डेव्हलपर येऊन भेटेल आणि गुप्त बैठक होईल. इथे सेटलमेंटचा पत्रकार परिषद विषय नाहीये. दादांचे कार्यकर्ते एकदा विषय हाती घेतला तर शेवटपर्यंत तो लढा देणारी लोक आहे आम्ही. तर त्या बाबतीत आम्ही तज्ज्ञांकडून आम्ही माहिती मागितली प्रथमदर्शनी, तर त्याचे एन्व्हायरमेंट मंजुरीमध्ये खूप त्रुटी आहे. त्या बाबतीत आम्ही परत कमिटीकडे जाणार आहे का आपण या बाबतीतला विचार करावं, कारण त्यांनी एक बांधकाममध्ये लागणारा त्याच्या बाबतीतली जी फॉर्मॅलिटीज आहेत ते बघितलं, पण जे व्यवसायासाठी तो वापरला जाणार आणि जिथे गोष्टीसाठी येणार आहे त्यांनी होणारा पर्यावरणचा दृष्टिकोनातून विचार झालेला नाहीये. आणि गरज वाटली तर आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, सन्माननीय आपले लाडके लोकनेते आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांच्याकडे पण जाणार, आम्ही वहिनी साहेबांकडे पण जाणार आणि नक्की सरकार याच्या बाबतीत हस्तक्षेप करतील व ठाणेकरांना नक्की न्याय मिळवून देतील, एवढा आम्ही आपल्या बाबतीत नागरिकांना आपण सांगू इच्छितो. आणि ही लढा ऑगस्ट पासून तो सुरू होणार आहे. 10,000 गाड्या इथे रोज येतील, 10,000 गाड्या इथे रोज येतील त्या सर्कलमध्ये. डेटा सेंटरला माणसं काम करणारी नसणार आहे. नाही,
घरून येणाऱ्या माणसांची ट्रॅफिक सगळ्यात मोठी असेल त्यावेळी. ट्रॅफिक समस्या. बघा, ट्रॅफिक समस्याच्या बाबतीत तर ठाण्यात कोलमडलाच आहे. मला वाटतं कालच एक मेन वृत्तपत्रामध्ये घोडबंदर 2 दिवस ट्रॅफिक जॅम अशी मेन हेडलाईन होती. आणि आपण बघितलंय की 2 दिवस आड 3 दिवस आड नागरिकांना जे त्रास होतो ते सर्वांना माहिती आहे. त्याच्या बाबतीत नियोजन अभावी आम्ही बघितलं असेल का आता एक कापूरवाडी सर्वात मोठा कंजेस्टेड पॉइंट आहे. एका बाजूला म्हणजे महापालिकाने नियोजन करत असताना सहयोगाने मी आवर्जून आधी सांगतो की या महासभेत मी नाही आहे. मी सुट्टी घेतलेली आहे. कौटुंबिक शाळेचा कार्यक्रम मुलीचा असल्यावर मला पॅरेंट म्हणून जायलाच लागेल. तर त्या बाबतीत मी नाही आहे नक्की. नाही तर पुढच्या याच्या बाबतीत आम्ही ते मंजुऱ्या जे देत सुटलेले ट्रॅफिकच्या कुठल्या बाबतीत विचार नाही आहे. आपण जे मुद्दा सांगितला तर कापूरवाडी बालकुम तर खूप लांबची गोष्ट झाली. तुम्ही कापूरवाडीला ब्रिजवरनं राईट साईड जाता येत नाही. तुम्ही खालतून गेले का एवढी छोटी रुंद रस्ता आहे, कारण एका बाजूला पाईपलाईन वरून हंप तयार केला, असा कॅमेल हंप त्याला म्हणतात, तो तयार केल्याने बाजूला नुकतंच माहिती पडलाय का विवियाना सारखं एक मोठ्या मॉलला मंजुरी दिली. म्हणजे राजकीय क्षेत्राच्या नेत्यांना कामं भेटली की मंजुरी द्यायची, ट्रॅफिकची नागरिकांच्या बाबतीत काय विचार करायचा नाही. तिथली सर्व्हिस रोडची आम्ही डिमांड केली होती, ती सर्व्हिस रोड पण घेण्यात आलेला नाहीये. म्हणजे तिथं एक सर्व्हिस रोड ॲडिशनल घेतला असता तर ब्रिजच्या पाईपलाईनवरनं आपण पलीकडच्या बाजूला रस्ता रुंदीकरण करण्यात आला असता. त्या बाबतीत पण आम्ही पत्रव्यवहार या 20 तारखेच्या आधी आम्ही आयुक्तांना देणार आहेत. आणि माझे जे सहकारी आहेत, राजन केनी आहे, आमच्या अन्सारी मॅडम आहेत, आमचे सुहास देसाई आहेत, सर्व लोक, हे सर्व लोक त्या बाबतीत नक्की ते निदर्शनात आणून देणार आहे की आज ठाणेकरांना गरज आहे का आज रस्त्यावर उतरण्याची. का जे कार्यालयात बसून वरतून फोन आल्यावर जे परस्पर मनमानी कारोबार सुरू झालेला आहे त्या बाबतीत ट्रॅफिक तर बालकुमची गोष्ट आहे, कापूरवाडीलाच खूप मोठी अडचण होणार आहे. महासभेच्या मागच्या महासभेत आपण बघितलं असेल तर सर्वप्रथम ती मंजुरीला मी एकटा उभा राहिलो होतो आणि मी आयुक्तांना आणि प्रशासनाला त्या एजेंडावर विचारलं की आपण पाणी किती देणार आहे आणि पाणी 12 MLD पाणी लागणार आहे, आपण कुठून आणणार आहे ते पाणी. तेव्हा आयुक्तांनी मिनिट्स करून आम्हाला सांगितलं की आम्ही त्यांना देणार नाहीये, तिची आमची अट आहे. म्हणजे इमारती उभी करायची, नंतर एक उभा राहिल्यानंतर पहिली अट किती वेळा शिथिल करण्यात आलेली आहे, अशा किती अटी आहेत शिथिल करण्यात आलेली आहे. आधीच ठाण्याचं पाणी चोरी गेलेलं आहे. ती बाबतीत तिसरा मुद्दा आम्ही आज सांगणारच आहोत आपल्याला की आयुक्तांना एकटा आम्ही विचारलं आणि डेटा सेंटरची जी मंजुरी त्यांनी आणली तर डेटा सेंटरची मंजुरी त्यांनी सभागृहात आणली नव्हती. ॲमेझॉन मार्फत एक 20 का 23 ठिकाणी एक सेंटर उभे जाणार आहे. मग जिथे जे तरुण पोरं आहेत जे आज डिलिव्हरी बॉयचं काम करतात त्यांना एक 5 मिनिटं विश्रांती, म्हणजे काही लोक असतात ते माझीवाडा ते बालकुमच्या इथे ड्युटी करणार पण आराम करायची सोय नसते, तर तिथे बसण्याची सोय उन्हाळ्यात आणि रात्री बेरात्री बसण्याची सोय, तिथे चार्जिंगची सोय, म्हणून तो CSR फंड मार्फत आहे. ॲमेझॉनचा डेटा सेंटर डेटा सेंटरच्या याच्या बाबतीत ऐका, इथे त्या गोषवाऱ्यामध्ये डेटा सेंटर बांधायला आम्ही सहमती देतोय म्हणून तो CSR फंड देत आहे असा तिथे कुठे उल्लेख नसेल. ते उल्लेख असेल तर या बाबतीत त्यांनी मंजुरी जी घेतलेली कशी बेकायदेशीर आहे ते पण आम्ही सांगू. कुठली CSR फंड आपल्याला येत असेल तर आपले पैसे वाचतायत आणि कधी पण ट्रेजरीचे पैसे वाचवणं जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते. तर म्हणून ट्रेजरीचे पैसे वाचतात म्हणून CSR फंड वापरायला आम्हाला का बंधन नाहीये. तुमच्या डेटा सेंटर तुम्हाला आम्हाला बघायचं आहे तर त्यांना आम्ही सभागृहात त्यांनी आम्हाला सांगितलं की डेटा सेंटरचा आणि CSRचा काय संबंध नाहीये. तर आम्हाला बघायचं आहे ॲमेझॉन एवढा मोठा नागरिकांचं नुकसान करून CSR फंड आपल्याला देतो का नाही देतो, म्हणून सभागृहात या बाबतीत कुठली मंजुरी झालेली नाही आहे. जितेंद्र आव्हाडांनी देखील याला विरोध दर्शवला होता. त्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. आपण तुम्ही देखील आंदोलनाचा इशारा दिला आहे. याला काल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आम्ही आंदोलनाच्या तारखा सकट दिली. त्यांची पत्रकार परिषद घेऊन 1 महिना झालेला आहे. तर त्यांची भूमिका कधी कुठल्या पत्रकार परिषद शेवटपर्यंत आजपर्यंत गेलेली नाहीये.
अर्धवटच राहते आणि तुम्ही मागील 2 वर्षाचे पत्रकार परिषद घ्या आणि त्याचे मुद्दे बघा सर्व. आणि आम्ही आपल्याला आवर्जून सांगितलं का आम्ही दादाचे कार्यकर्ता एकदा विषय हाती घेतलं तर टोकापर्यंत शेवटपर्यंत आम्ही जातो. आमच्याकडे सेटलमेंट हे प्रकार नाही. बिल्डिंग मंजुरीला आपण एक्सपर्ट आहात. आपण बिल्डिंगच्या शहर विकासाचा एक्सपर्ट आहात. त्या मॅनेजरला आता बांधण्याची परमिशन दिली आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सर्वात प्रथम माहिती दिली ना कांबळे साहेब, तुम्ही उशिरा आले थोडेसे, की सर्वप्रथम सांगितलं की बघा सर्व ठाणेकरांना आवर्जून कसा चुकीचा कायद्याचा आधार घेतलं जातं हे तुम्ही बघा. ती एक इंडस्ट्री होती. कायद्यात इंडस्ट्री टू रेसिडेन्शियल करण्याचे प्रोव्हिजन आहे, तरतूद आहे. त्या तरतुदीमध्ये त्याचे टप्पे, टप्पा क्रमांक 1 अमुक करायचा, टप्पा क्रमांक 2 करायचा, टप्पा क्रमांक 3 करायचं, त्याच्या अमुक तरतुदी आहे. ती तरतुदीची पूर्तता करून 10 वर्षापूर्वी किंवा 8, 10, 12 वर्षापूर्वी ती कंपनी इंडस्ट्री टू I2R करण्यात आला. त्या बाबतीत आम्हाला एम्युनिटी प्लॉट भेटला, जिथे अर्बन फॉरेस्ट किंवा गार्डन आपण तो तिथे एक पार्क करणार आहे, तिथली आम्हाला एम्युनिटी प्लॉट भेटला. त्यांनी नजराणा सरकारी भरला, सर्व भरून तरतुदी पूर्ण केले. ती इंडस्ट्री म्हणजे बंद झाली. ती जेव्हा त्यांनी इंडस्ट्रीचा क्लोजर रिपोर्ट दिला I2R करण्याच्या 5-6 वर्षापूर्वी क्लोजर रिपोर्ट दिला, कारण ती केमिकल कंपनी होती. आणि ठाणे महापालिकेचा 4थ्या मजल्यावर केमिकल कंपनीच्या निर्बंधाच्या बाबतीत एक नकाशा आहे. जेव्हा इथला विकास आराखडा 99ला शासनाकडून मंजूर होऊन आला होता, तेव्हा त्या विकास आराखड्याबरोबर केमिकल झोनची तरतूद होती. त्याच्यावर सर्व नकाशे होते 500 मीटरपर्यंत. ते केमिकल झोन मध्ये त्याच्या निर्बंध होते, बांधकामाचे काही अटी शर्ती होती, ती सर्व संपुष्टात करण्यात आली. म्हणजे त्यांनी क्लोजर रिपोर्ट पाठवली कलर केमनी. क्लोजर रिपोर्ट पाठवल्यानंतर तो इंडस्ट्री बंद झाली, म्हणजे आजूबाजूला बांधकाम परवानगी दिली आणि नंतर ती इंडस्ट्री टू रेसिडेन्शियल करण्यात आली. तर आज महापालिकेचे अनौपचारिक अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही मंजुरी कशी दिली. अजून आयुक्त साहेबांची चर्चा झालेली नाही, आमची भेट झालेली नाही, आपण होईल एक काही दिवसात. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की इंडस्ट्री होती म्हणून त्याला आम्ही परवानगी दिली, पण त्याला विसर पडलाय का तुम्ही इंडस्ट्रीचं रेसिडेन्शियल केलंय. तुम्ही ती केमिकल झोन एक हॅझार्डस कंपनी आजूबाजूला असताना आज त्या बाजूला सर्व डेव्हलपमेंट झालं, म्हणजे कंपाऊंड लगत तिथे स्थानिक नगरसेवकांचं नवीन घराचं बांधकाम होतंय आणि ते ज्येष्ठ नगरसेवक 20 वर्ष भांडत होते मंजुरीसाठी का गावकऱ्यांची घरं अनधिकृत बांधायला लागतात, ते अधिकृत होऊ शकत नाही. बालकुम गावला त्याचा भुर्दंड भोगायला लागतात. तुम्ही याच्या बाबतीत निर्णय घ्या. आणि त्यांनी मोठा लढा दिलाय केमिकल झोनच्या बाबतीत. तर आज हॅझार्डियस झोन आम्ही रद्द केला आणि आजूबाजूला बांधकाम परवानगी दिली. आणि परवानगी दिल्यानंतर हॅझार्डस प्रमाणचा म्हणजे केमिकल एका काळांतराने हॅझार्डस होता, आज नव्या पद्धतीने आलाय. आज पोल्युशन म्हणून आवाजाला पोल्युशन मध्ये ग्राह्य धरलं जातं. एक काळ होता आवाज साऊंडला पोल्युशन मध्ये ग्राह्य धरलं गेलेलं नव्हतं. कालांतराने पोल्युशनचं प्रमाण बदलला, तर त्या बाबतीत हॅझार्डस म्हणून जे काही गोष्ट आहे त्याचं प्रमाण आणि त्याचं हे बदललंय. तेव्हा केमिकलला ग्राह्य धरलं जायचं, आता वेगवेगळ्या पद्धतीने आला. डेटा सेंटर त्याच्यात आहे, कारण तापमान वाढतं, जनरेटर होणार आहे, त्याचं लागणारा पाणी ठाण्याची गरज नाही आज ती. तर म्हणून आमचा 4थ्या मजल्याचं जे ज्ञान आहे ते नक्की हा भर त्या पत्रात येणार. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरच राजकीय निर्णय, राजकीय त्याच्या बाबतीतला जे निर्णय ते पक्षश्रेष्ठीचे प्रवक्ते म्हणून देणार. मला वाटत नाही असं काही आहे. काही लोक नाराज होतात. नाराज झाल्यावर कधी आपण त्यांना पदावर विराजमान केल्यानंतर ते एकटे बाहेर पडतात. ते झारखंडचे ग्रस्ते त्यांना बाहेर काढल्यावर त्यांनी ते रागाच्या भरात काय ते म्हणायचं पेरू. पण अशा बाबतीत पक्ष व पक्षातले सर्व नेते एकत्र आहेत. अजिबात वाटत नाही, अजिबात वाटत नाही, अजिबात वाटत नाही. सर्वांची संवाद केल्यानंतर अजिबात वाटत नाहीये आणि प्रत्येक निर्णय एकत्र होतात. मी प्रवक्ता नाहीये म्हणून मला त्याच्या बाबतीत विचारू नका. एका बाजूला डेटा सेंटर आहे तर दुसऱ्या बाजूला ठाणे महानगरपालिका एका खासगी कंपनीला 2800 कोटीचा TDI हा दिला जाणार आहे. याबाबत आपण
बघा, TDRच्या बाबतीत ते न्यायालयीन प्रविष्ट असल्यावर अजून सन्माननीय सुप्रीम कोर्टला ते न्यायप्रविष्ट आहेत. त्या बाबतीतला SLP आणि हे सर्व दाखल झालेलं आहे. आणि जेव्हा ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहात काही लोकांनी, म्हणजे मला आवर्जून सांगायचे आहे की काही लोक इथे लक्षवेधी आपले नगरसेवकांकडून टाकतात आणि तिथले विकासकाला घरी बोलवतात. म्हणजे विवियाना मॉलचं CCTV फुटेज बघितलं ना तर आपल्याला दिसेल कुठली गाडी आली कुठली नाही गेली. फुटेज काढून बघा, म्हणून तिथले मागचे सर्व विवियाना मॉलला सांगून CCTV काढण्यात आलेले आहेत. नाही आहे तिथे सिक्युरिटीप्रमाणे. खाजगी याच्यात उत्सव हॉटेलची बघितलं तर माहिती पडेल तुम्हाला. तर त्या बाबतीत मला जायचं नाही आहे. न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट विषयावर आम्ही न्यायप्रविष्ट असल्यावर मी सभागृहातच स्वतः सांगितलं की मला त्या चर्चेत सहभागी होणार नाही आहे. जेव्हा तो न्यायप्रविष्ट संपेल तेव्हा आम्ही नक्की सांगणार, कारण त्याच्या बाबतीत टेक्निकल विषय आज मी त्या बाबतीत सांगणार नाही. जेव्हा तो निकाल पूर्ण लागेल त्याच्यानंतर आवर्जून मला बोलून तुम्ही पत्रकारांनी विचारावं, त्याचं खरं मी उत्तर देईन आणि त्या बाबतीत उत्तर देणार आहे मी. कारण आम्ही काय सांगितलं आपल्याला, आम्ही एकदा भूमिका घेतली तर शेवटपर्यंत घेतो. त्याचा आजपर्यंत कधी माघार झालेला नाहीये, म्हणून आमची पत्रकार परिषद पण कमी होते. पण जेव्हा होते तर त्या पूर्णपर्यंत जातो आम्ही. आम्हाला जाणीव असते का नागरिक पण आम्हाला रस्त्यावर थांबून विचारू शकतात का याच्या बाबतीत तुम्ही भूमिका घेतली होती, काय झालं. कारण त्याच्या बाबतीत नक्की मी सांगेल आणि नंतर आपण त्या लोकांना विचारा. एक अजून विषय आहे की सुहास देसाईंनी ते जे मुद्दा मांडला आहे आणि आमचे राजन केमी साहेबांनी ते या सभागृहात पत्र देणार आहे की नक्की आपण बघितलं असेल का 2 प्रकारचे मुद्दे आम्ही एकत्र घेणार आहोत. की आपण नक्कीच आपण बघितलं का विधान सभेत ठाणे महापालिकेच्या हद्दीत होत असलेल्या येऊर इथल्या आदिवासींना बाबतीत एक SIT नेमायचा निर्णय शासनाने घेतलेला. त्या निर्णयापर्यंत आम्ही तातडीने कलेक्टरला एक निवेदन देणार आहोत गुरुवारच्या दिवशी. आणि त्या बाबतीत जेवढे आदिवासी टू खाजगी मालक आणि विशेषतः पुरोहित या ग्रस्तांचा जो आदिवासी बरोबर लढा होता, म्हणजे आदिवासी लोकांच्या पुरोहित बरोबर लढा होता, ती 22 एकरचं क्षेत्र जे पुरोहित या मालकाकडून आदिवासीला कुल कायद्यात देण्यात आला होता, त्या बाबतीतची इन्क्वायरीची आम्ही डिमांड करणार आहे शासन निर्णयामार्फत. कारण तिथलं झाल्यावर आदिवासींचे जे सेल्फ परमिशन आहे पुरोहितच्या आदिवासींबरोबर 2 तुकड्यात प्रथम टप्पा आदिवासीला देण्यात आले आणि आदिवासींना दिल्या तातडीने ते आदिवासी तो बिन आदिवासी करण्यात आलेले. तर त्या बाबतीतला उघड करणार आहेत. कारण आम्ही विधानसभेचा खूप महान सन्मान ठेवतो. स्वप्न आहे सर्वांचं तिथे एक दिवस राजकीय कार्यकर्त्यांचं जावं. कोणाचा पूर्ण होतो कोणाचा होत नाही, पण त्याचा खूप आदर आहे आणि आकर्षण आहे. पण त्या बाबतीत ज्या पद्धतीने त्या सभागृहाचा वापर इथे ब्लॅकमेल करण्यासाठी वापरलं जातं त्या बाबतीत नक्की आम्ही ते निवेदनमध्ये देणार आहेत. दुसरं, वारंवार तिथलं अनधिकृत बाबतीत विषय काढलं जातं की अनधिकृत बंगले, पण जे बंगले आहेत तिथे येऊरचे, आणि आम्ही एका पायलट प्रोजेक्ट म्हणून एक बंगल्याचा VP नंबर टाकणार आहे. त्याच्यात जे अधिकृतरित्या मोठ्या गप्पा मारायचे आणि इतर लोकांच्या घरामध्ये पोटदुखीनी आणि पोटतिरकीनी आक्षेप नोंदवायच्या अनधिकृत बाबतीत, तर आम्ही ते महापालिकेला सांगणार आहे की जेवढे अधिकृत बंगले आहेत आणि त्यांनी त्याच्यात अनधिकृत केलंय त्याची कारवाई तर करणं कर्मप्राप्त आहे. कारण त्यांनी तुमचा आव्हान केलंय. अनधिकृतच्या बाबतीत जे प्रशासन निर्णय घेत कधी आम्ही हस्तक्षेप केलेला नाहीये, पण जे अधिकृत आहेत आणि त्यांनी जे अनधिकृत मानलंय त्या बाबतीत आम्ही एक VP नंबर टाकणार आहे, ट्रायल घेणार आहे की नक्की महापालिका कारवाई करते का नाही करते. आणि आम्ही प्रशासनला आणि आपल्या मार्फत नागरिकांना सर्व समोर आणणार आहे. मोर नाचे हंसकी चाल. अजून काय जो गुन्हेगार सोहळा आहे त्यात काही भेटवस्तू वगैरे आम्ही महानगरपालिकेच्या शाळांसाठी आहे की सगळ्या नाही, सर्व खासगी शाळा आहेत, सर्व महापालिकेच्या शाळा आहेत. म्हणून आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आपल्या आपल्या परिसरात संपर्क साधायला सांगितलंय की आपल्याकडे जेवढे विद्यार्थी आहेत 60 मार्क्सपेक्षा त्यांचे फॉर्म भरून आणावा आणि टॉपचे लोक जे येतील फॉर्म भरून त्यांना लॅपटॉप, टॅब
आणि आणखी भेटवस्तू आणि एव्हरी पार्टिसिपंटला भेटवस्तू, म्हणजे त्याचं एक मनोबलाने एक प्रोत्साहित करणं की ओके मी 60 पक्ष मार्क आणले, पण त्याची क्षमती अजून वाढवावी पुढच्या वाटचाली, म्हणून एक प्रोत्साहन. त्याला मनोबल खचलं नाही पाहिजे की माझा बाजूचा 90 आला मी 60 आलो. तर 60 पासून पुढे ज्याला फर्स्ट क्लास म्हणतात त्या सर्वांना आम्ही किमान पार्टिसिपेशन वस्तू पण देणार आहोत. एक कार्यक्रम आमचा राहून गेला. आपल्याला माहिती आहे की आपण आदरणीय दादांचे जेव्हा जेव्हा व्हिडिओ क्लिप्स किंवा रील्स किंवा कधी पण आपण त्यांचा संवाद बघितला असेल का झाडं सुकली, एक पान सुकला असेल तर बोलून सांगणार का सुकलंय, का आपण वृक्षारोपण वृक्षच्या बाबतीत त्यांचं प्रेम अस्मरणीय. म्हणून आम्ही विविध ठिकाणी म्हणजे आपण फॉरेस्टची जागा आमच्या प्रभाग क्रमांक 33 मध्ये आहे, तिथे आमचे राजूभाई, रेहान, शाह आलम, इब्राहिम भाई या सर्वांमार्फत मुंब्रा कौसाच्या सर्व कार्यकर्त्यांमार्फत फॉरेस्टची जागा मेन रोड आहे सिंबाशी शाळेच्या बाजूला जो जुना टोल नाका होता तिथे मोठ्या प्रमाणात आम्ही झाडांची लागवड करणार आहे. जे नवीन डीपी रस्ते तयार झाले तिथे करणार आहोत. का येऊर ठिकाणी आम्ही काहीतरी एक स्पॉट बघितलंय, एक ड्राय स्पॉट्स तिथे आम्ही ते लावणार आहोत. आणि बरेचसे कार्यकर्ता ज्यांना आम्हाला विविध ठिकाणी जिथे नवीन डीपी रोड तयार झालेले ठाणे शहरात आणि वृक्षारोपण तिथे होणं गरजेचं साईडला ते आम्ही करणार आहोत. व त्याचबरोबर 22 जुलै नंतर, कारण हे कार्यक्रम आम्ही थोडासा वेदरप्रमाणे पुढे खेचणारच आहोत, तर त्या बाबतीत महिनाभराच्या आत गेवराई ते देवगिरी हे जे सयाजी शिंदे जे ॲक्टर आहे आपले, त्यांचा जो एक वृक्षारोपणच्या बाबतीत जो एक कार्यक्रम आहे त्याला एक पाठबळ पण शासनाने दिलेला आहे फॉरेस्ट विभागाने, वन विभागाने. त्या बाबतीतला पण कार्यक्रम घेणारे, पण त्या नियोजन करायला त्याला किमान 1 महिन्याची मुदत लागते. त्याचे 2 स्पॉट्स आम्ही अजून घेतलेले, एक सिंबाशिसच्या बाजूलाच येणं जाणं रहदारीचा एक आम्ही घोडबंदर रोडमध्ये घेतला आहे आणि एक येऊरला. 3 पैकी ते जागा निवड करतील ते पण पुढे आम्ही वृक्षारोपणचे कार्यक्रम घेणार आहोत. आता तिथलं जे विविध ठिकाणी आपल्या जसं आहे तिथे, तर त्याची संख्या आम्ही लावल्यानंतर आणि जगल्यानंतर सांगू. ऍक्च्युली लावण्यापेक्षा जगणं गरजेचं आहे. ते गेवराई ते देवगिरी ते जे कार्यक्रम आहे त्यांचा सयाजी शिंदेचा, ते फक्त जे झुंड लावतात व्यवस्थित, त्याला पूर्ण लहान झाडांना शेडचं प्रोटेक्शन देतात, ते माणसं ठेवतात तिथे पाणी मारायला, म्हणजे हेतू आहे ते काय याच्यात का वृक्ष जगली पाहिजे. आणि ते अधिक असतात, म्हणजे किमान कमीत कमी हजारोंच्या संख्येमध्ये असतात ते. धन्यवाद.